बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन। विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 80 बातम्या पाहूया। ठाण्यामध्ये एटीएसची मोठी कारवाई। पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला माहिती पुरवणाऱ्या तरुणाला अटक। आरोपी रवींद्र वर्मा गेल्या 7 महिन्यांपासून पाकिस्तानच्या संपर्कात। मुंबई ठाण्यातील माहिती पाकिस्तानला पुरवल्याची माहिती। पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणारा रवींद्र वर्मा हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं उघड। नोव्हेंबर 2024 मध्ये फेसबुक अकाउंटवर अनोळखी मुलीची रिक्वेस्ट त्यानं ऍक्सेप्ट केली। उच्च शिक्षित असूनही हनी ट्रॅपला बळी पडल्याची माहिती समोर। पाकिस्तानच्या तपास यंत्रणेला माहिती पुरवणाऱ्या रवींद्र वर्मा पाकिस्तानी एजंटनं त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं। मुलीनं रवींद्रला पैसे पाठवल्याचंही तपासात समोर। सूत्रांची माहिती। भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली सुनीता जामगडे पुन्हा नागपूरमध्ये। मध्यरात्री 2 वाजता नागपूर पोलीस सुनीताला घेऊन परतले। न्यायदंडाधिकाऱ्यांच्या परवानगीनं तिला मध्यरात्रीच अटक करण्यात आली आहे। पाकिस्तानातून भारतात परतलेल्या सुनीता जमगाडेला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी। काल रात्रीच न्यायालयानं सुनावणी घेत तिला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। एनडीएचा आज ऐतिहासिक दीक्षांत सोहळा। एनडीएतून आज 339 कॅडेट्स लष्करामध्ये रुजू होणार। भारतीय सशस्त्र दलांमधील महिलांसाठी ऐतिहासिक क्षण। प्रथमच एनडीएतून 17 मुलींची पहिली तुकडी पास आऊट होणार। कोणालाही अध्यक्ष करा, मात्र गोकुळचा अध्यक्ष महायुतीचाच झाला पाहिजे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं गोकुळच्या अध्यक्ष निवडीला नवं वळण। मुंबईमध्ये बैठक झाल्यानंतर काल कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ, प्रकाश आंबेडकर, सतेज पाटील, विनय कोरे यांच्यात बैठक। हगवणे बंधूंकडून पोलिसांची फसवणूक। खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याचं समोर। सुशील हगवणेवर कोथरूड तर शशांक हगवणेवरती वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। शशांक आणि लता हगवणे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल। व्यावसायिकाची फसवणूक करून बंदुकीच्या सहाय्यानं धमकवल्यानं प्रशांत येळवंडेंच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। वैष्णवी मृत्यू प्रकरणी सरकारी वकील म्हणून आर कावेडी यांची नियुक्ती। कसपटे कुटुंबियांनी राज्य सरकारकडे कावेडी यांची मागणी केली होती। वैष्णवी हुंडाबळी प्रकरणात आर कावेडिया यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती। वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी राज्य सरकारचे आभार मानले। वैष्णवी हगवणे प्रकरणात पती, सासू आणि नणंदेला न्यायालयीन कोठडी। शशांक, लता, करिश्मा हगवणेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। लता हगवणे आणि करिश्मा हगवणेकडून जामिनासाठी अर्ज दाखल। वैष्णवी हगवणे प्रकरणात शशांक, लता आणि करिश्मा या तीनही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। येरवडा जेलचे महानिरीक्षक सुपेकर जालिंदर सुपेकर यांना दणका। 3 कारागृहांचा उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कारभार काढला। वैष्णवी हगवणे प्रकरणात जालिंदर सुपेकरांवर देखील आरोप आहे। वैष्णवीसोबत जे झालं ते अत्यंत दुर्दैवी। आरोपीला कडक शिक्षा व्हावी। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया। हगवणे कुटुंबानं बैलजोडीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गौतमी पाटीलनं डान्स केला होता। पुणे बार असोसिएशनचा रोहिणी खडसेंविरोधात ठराव। हगवणे कुटुंबियांच्या वकिलांविरोधात केलेल्या पोस्टमुळे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानं खडसेंवर कारवाई करण्याची मागणी केली। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून एकनाथ खडसेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची थेट ऑफर। तर शरद पवार आल्यासच आपण त्यांच्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येऊ। एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर। भंडारा जिल्हा दूध संघाची निवडणूक 28 जूनला होणार। निवडणुकीसाठी आतापर्यंत 70 उमेदवारांचे नामनिर्देशन फॉर्म दाखल। 168 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। कोल्हापूरमध्ये गोकुळच्या नव्या अध्यक्ष निवडीसाठी आज संचालक मंडळाची बैठक। अध्यक्षपदाचं नाव बंद पाकिटातून दिलं जाईल अशी मुश्रीफांची माहिती। नवा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता। देवेंद्र फडणवीस दिलदार मनाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शरद पवारांच्या कामाचं कौतुक केलं। मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री जे म्हणतील ते 4 भिंतीच्या आड देखील सांगू शकले असते। फडणवीसांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या संवाद कौशल्याबाबत केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली। काही दिवसांपूर्वी चंद्रहार पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही भेट घेतल्यानं चर्चांना उधाण। धनगर समाजाच्या निधीत अजित पवार अडवणूक करतात। गोपीचंद पडळकरांची गंभीर टीका। याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रारीचं पत्र देणार पडळकरांची माहिती। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसमोर रणजित मोहिते पाटलांचं मौन।
विधानसभेला पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी रणजित मोहिते पाटलांना कारणे दाखवा नोटीस दिली होती। याच कारवाईबाबत बावनकुळे प्रतिक्रिया देताना रणजित मोहिते पाटलांनी मौन बाळगलं। वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार, याही वर्षी वैद्यकीय सुविधा पुरवली जाईल, वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना टोल माफी मिळणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वारकऱ्यांना दिलासा। 1 जूनपासून ई फाईलची सक्ती, 1 जूनपासून कागदी फाईल स्वीकारण्यास मनाई, महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे आदेश। यामुळे फाईल हरवणं किंवा जळण्याचे प्रकार बंद होणार, तर फाईल गायब होण्याचे प्रकारही थांबतील। देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढतीच, महाराष्ट्रामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 425 वर पोहोचली आहे। सक्रिय रुग्णांपैकी 379 रुग्ण एकट्या मुंबईत आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचे 10 रुग्ण, दोघांचा मृत्यू, तर 4 जणांवरती उपचार सुरू, तर 3 रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले। कोरोनाला नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आजारी असणाऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं नागरिकांना आवाहन। हिंगोलीमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप देसाईंचा भाजपमध्ये प्रवेश, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देसाईंचा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जातोय। रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार, पक्षाचे युवा नेते अमित कदम यांचा शिवसेनेत प्रवेश, रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाळा दराडेंविरोधात काँग्रेस आक्रमक, नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये बाळा दराडेंविरोधात गुन्हा दाखल, राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासण्याचा दराडेंनी इशारा दिला होता। आपली लायकी नसेल तर शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष करावं, कॉमेडियन कुणाल कामराचं उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर। ऑक्टोबरमध्ये राज्यात अनेक ठिकाणी शो करणार, यावेळी शिंदेंना आपल्याकडे दुर्लक्ष करायला सांगा, कामराचं वक्तव्य। वरळीमध्ये मंत्री आशिष शेलारांकडून बीडीडी चाळीच्या प्रकल्पाची पाहणी, यावेळी बीडीडी परिसरातील इमारतींच्या बांधकामाचा आढावा घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। पालकमंत्री संजय राठोड यांची ऑनलाईन तक्रारींवर आढावा बैठक, नागरिकांच्या विविध मागण्यांवर आणि समस्यांवर बैठकीत चर्चा, नागरिकांचे प्रश्न जलद गतीनं मार्गी लावण्याचे पालकमंत्री राठोडांचे अधिकाऱ्यांना निर्देश। घरातल्या श्वानांमुळे मनसे नेते गणेश चुक्कल अडचणीत, श्वानांकडून काही रहिवासी अन्य श्वानांवर हल्ला, श्वानांनी हल्ला केल्याप्रकरणी चुक्कल यांच्यावर गुन्हा दाखल। सोसायटीमध्ये एकट्या मराठी असल्यानं छळ, नशेखोरी विरोधात आवाज उठवल्यानं तक्रार, मनसे नेते गणेश चुक्कल यांचा दावा। फर्ग्युसन कॉलेजच्या मूळ संस्थेतील शालेय विद्यार्थ्यांना 10% जागा राखीव कोट्याच्या नियमात बदल, 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी अडचणी येत असल्यानं पालकांमध्ये नाराजीचा सूर, जीआर रद्द करण्याची मागणी। प्रवाशांच्या मागणीनुसार बेस्टनं 30 मार्ग बदलले, 10 जूनपासून अंमलबजावणी होणार, प्रतीक्षानगर ते प्रबोधनकार ठाकरे उद्यान आणि मंत्रालय ते बाळकुंड ठाणे या 2 नवीन सेवाही सुरू। मुंबईतील 1385 रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण, वाहतूक कोंडी होत असल्यानं रस्ते कामासाठी बॅरिकेड 5 जूनपर्यंत हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले करा, आयुक्तांचे कंत्राटदारांना निर्देश। सिंहगड किल्ला आजही पर्यटकांसाठी बंद राहणार, अतिक्रमण हटवण्याचं काम पूर्ण न झाल्यानं किल्ला बंद राहणार, आपत्ती निवारणाच्या शासकीय पाहणी दौऱ्याच्या अनुषंगानंही किल्ला बंद ठेवला जाईल। पावसामुळे एपीएमसीमध्ये येणारा भाजीपाला महागला, आवक कमी झाल्यानं भाज्यांच्या भावात 30 ते 35% वाढ, पावसामुळे बाजार समितीत येण्यास उशीर झाल्यानंही घाऊक बाजारात भाज्यांचे भाव चढले। मान्सूनपूर्व पावसाचा कोकणातल्या पर्यटनाला देखील फटका, पावसामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली, पर्यटनावर आधारित हॉटेल, लॉजिंग आणि वॉटर स्पोर्ट्स व्यवसायावरही मोठा परिणाम। नागपूर जिल्ह्यातील नरखेड आणि काटोल तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, मुसळधार पावसामुळे संत्र उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील धोंडगाव इथं पावसामुळे केळीचं पीक जमीनदोस्त, शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। मान्सूनपूर्व पावसामुळे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात ज्वारी पिकाचं मोठं नुकसान, पावसामुळे काळवंडलेल्या ज्वारीला अक्षरशः कोंब फुटले। मान्सूनपूर्व पावसानं भंडाऱ्यात 977 हेक्टरवरचं पीक जमीनदोस्त, फळबागांची नासाडी, दरवर्षी मृग नक्षत्राकडे डोळे लावून बसणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यात पावसानं पाणी। जालन्यातील परतूर तालुक्यात पाटोदा गावात मुसळधार पाऊस, पावसामुळे माव गावामध्ये 1 एकर कोथिंबीर पाण्याखाली, शेतकरी हवालदिल। पंढरपूरच्या करमाळा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान, पाण्यात आणि चिखलातून जात आमदारांनी नुकसानाची पाहणी केली।
बीडच्या आष्टी तालुक्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. वर्षभर जपलेली आंब्याची बाग सततच्या पावसानं उद्ध्वस्त झाल्यानं वयोवृद्ध महिला शेतकऱ्यांना टाहू फोडला. कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासकीय नियमाप्रमाणे प्रत्येकाला मदत मिळणार. मंत्री गिरीश महाजन यांचं आश्वासन. बीडच्या धारूर तालुक्यात पावसाची दमदार हजेरी. पावसानं ओढ्याच्या बाजूला असलेल्या शेतात पाणी घुसल्यानं शेतीचं प्रचंड नुकसान. यवतमाळमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा 2200 हेक्टरला फटका. 325 गावातील 3000 शेतकरी बाधित. शेतकऱ्यांना रब्बीतील नुकसानाची मदत मिळालेली नाही आणि अशातच आता शेतकऱ्यांवर पुन्हा संकट. नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सातत्यानं बरसलेल्या पावसामुळे पैनगंगा नदीवरचा सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित. नयनरम्य धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. रत्नागिरीमध्ये समुद्रात असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे शेवटच्या टप्प्यातील मासेमारी पूर्णतः ठप्प. केवळ ओल्याच नाही तर सुक्या मच्छीलाही फटका. गेल्या काही दिवसात रत्नागिरीमध्ये जोरदार पाऊस. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारं शीळ धरण भरलं. यामुळे आता रत्नागिरी शहरवासियांची पाण्याची चिंता मिटली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर बंधाऱ्याला जोडणारा रस्ता वाहून गेला. शेतामध्ये पाणी शिरल्यानं नुकसानाची शक्यता. तर वडापूर सिद्धापूर गावचा संपर्कही तुटला. बीडच्या वडवणी तालुक्यात दमदार पावसाची हजेरी. बीड माजलगाव अंतर्गत रस्ता बंद. तर पिंपळनेर येथील सिंदफणा नदीला पूर आल्यानं 15 गावांचा संपर्कही तुटला. लातूर जिल्ह्यात सलग 15व्या दिवशी पावसाची तुफान बॅटिंग. निलंगा तालुक्यातील उस्तुरी पूल पाण्याखाली. अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला. पावसानं शेतात पाणीच पाणी झाल्यानं पिकांचंही नुकसान. लातूर जिल्ह्यातील काही भागात पावसाचा कोथिंबीर आणि ज्वारी पिकांना फटका. हाताशी आलेलं पीक गेल्यानं शेतकरी हवालदिल. शासनानं तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा फलटण तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा. पुढचे 3 दिवसात जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचं सर्वेक्षण पूर्ण होईल. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. बीडच्या वडवणी तालुक्यामध्ये पावसाची दमदार हजेरी. पिंपळनेरच्या नदीला पूर. त्यामुळे वडवणी तालुक्यातील 15 गावांचा संपर्क तुटला. बीड माजलगाव अंतर्गत रस्ता देखील पावसामुळे बंद. मिठी नदी घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी केतन कदमच्या सूचनेनुसार कंत्राटदारांनी 18 लाख रुपये हस्तांतरित केले. कदमची पत्नी आणि डिनो मोरियाच्या भावाच्या कंपनीतील खात्यात पैसे हस्तांतरित केल्याचं तपासात समोर. संभाजीनगरमध्ये तिसगाव चौफुली लगत असलेल्या विघ्नहर्ता गॅरेजची तोडफोड. 4 कामगारांना मारहाण. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. गाडीचं काम पूर्ण न झाल्यानंही मारहाण करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वाळू धोरणानंतर भंडाऱ्यामध्ये सर्वात मोठी कारवाई. वाळूची अवैध वाहतूक करणारे 10 पेक्षा अधिक टिप्पर जप्त. 80 ब्रासपेक्षा अधिक वाळू साठा आणि टिप्पर मिळून 5 कोटींचा मुद्देमाल जप्त. आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणी आरोपी लालू यादव, तेजस्वी यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करण्याबाबत निर्णय न्यायालयानं राखून ठेवला. 23 जुलै रोजी या प्रकरणाचा निकाल लागेल. ओडिशातील कोरापूट जिल्ह्यातून कुख्यात नक्षलवादी हिडमाला बेड्या. हिडमाकडून AK-47 रायफल आणि 35 कारतुसं जप्त. ओडिशा पोलिसांची मोठी कारवाई. अफगाण तालिबानी सैन्य आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये चकमक. अफगाण सीमेवरील बहरामचा इथं बांधण्यात येत असलेल्या अफगाण तालिबानी चौकीवर पाकिस्ताननं प्रथम हल्ला केल्याची माहिती. अफगाण तालिबानी सैन्यानं परस्पर संमतीशिवाय ही चौकी स्थापन करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचा दावा. काँग्रेस खासदार राहुल गांधींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. पूंछ आणि पाकिस्तानी गोळीबारामुळे बाधित झालेल्या इतर भागांसाठी मदत आणि पुनर्वसन पॅकेज तयार करण्याची विनंती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिहारच्या पाटणामध्ये रोड शो. यानंतर मोदींची पाटणा विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीला भेट आणि उद्घाटनही केलं. बिहारनंतर पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशातील कानपूर दौऱ्यावर. मेट्रो, वीज, रस्ते आणि पाण्यासह 21,000 कोटींच्या विकास कामांचं आज मोदींच्या हस्ते उद्घाटन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पूंछ दौऱ्यावर. पाकिस्तानच्या गोळीबारात बाधित झालेल्या लोकांना ते भेटणार असून सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती. यानंतर बीएसएफ जवानांचीही भेट घेणार. बीडच्या अविनाश साबळेची कोरियात सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बाजी. 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक पटकावलं. आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ज्योती याराजीला सुवर्णपदक. 100 मीटर अडथळा शर्यतीमध्ये ज्योतीची बाजी.
स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतरांगेमध्ये भूस्खलन, पायथ्यालगत ब्लॅटिन गावचा 90% भाग बर्फात गाडला गेला. भूस्खलनानंतर 300 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यामध्ये आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये लढत. हा सामना मोहालीच्या मुल्लापूर स्टेडियममध्ये खेळवला जाणार. सामन्यातील विजयी संघ क्वालिफायरच्या दुसऱ्या फेरीत तर पराभूत संघाला माघारी परतावं लागेल. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आयपीएलच्या फायनलमध्ये बंगळुरूनं चौथ्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली. क्वालिफायरमध्ये बंगळुरूकडून पंजाबचा 8 विकेट्सनं धुव्वा. बातम्यांचा वेग